नमस्कार, शेफ अक्षय राणे मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही पहिली आमची जी व्हिडिओ आहे कांदा पोहे, कोकणातले कांदा पोहे, त्याला एक उत्तम रिस्पॉन्स दिल्यानंतर आज मी नवीन एक रेसिपी तुमच्याकडे घेऊन आलेली आहे. ती रेसिपी एक म्हणतात ना, आमच्या मित्रपरिवारांची आवडती ती रेसिपी आमची मिसळ. आता आमची मिसळ बोलायचा याचा अर्थ काय आणि मिसळला आमची बोलायचं एक कारण म्हणजे काय, कारण का आमच्या कोकणातली मिसळ हे बोलायला मला अभिमान वाटतो. कारण का त्यात नारळाचं दूध जाणार आणि नारळाचा खोबरं पण जाणार, त्यामुळे आमची बोलायला मी हे करतोय. तर मिसळची एक खास वैशिष्ट्य काय असते की एक न्याहारी सकाळची जी आपण ब्रेकफास्टला जी मिसळ असतो त्याचा जर आपण आता मिसळ बनवायला सुरुवात करतो तर चला बनवूया. 4 ते 5 जणांसाठी आपण मिसळ बनवण्यासाठी आपण 3 कांदे चॉप करून घेतले, एक साधारणतः पाव किलो मटकी आणि वाटाणे भिज घातलेले आहे, आपण कोथिंबीर चॉप केलेले, मसाले आहेत आपले, खोबरं आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, नारळाचं दूध आहे, टॅमॅटो आहे, तमालपत्र आहे, हिरवी मिरची आहे, तेल आहे, राई आहे, नंतर फरसाण आहे आणि खास करून आपण सुहानाचा मिसळ मसाला घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की आपण ब्रँडिंग करतोय, आपण ब्रँडिंग नाही करतोय कुठल्याची, पण मी जोपर्यंत आतापर्यंत एव्हरेस्टचा वापरला, MDHचा वापरला, पण मला हा बेस्ट मसाला वाटला म्हणून आपण त्याच्यामध्ये पहिले तेल घेणार आहोत. आता तेल बाकी पदार्थ बनवताना त्यापेक्षा जास्त तेल घ्यायचं, कारण मिसळची तरी ही फार महत्त्वाची असते. 4 ते 5 तुकडे तमालपत्र टाकलेलं आहे, त्यानंतर आपण राई टाकणार. आपण गरम तेलात नाही टाकणार, थंड तेलात टाकणार आहोत. आता आपण कांदा जो चॉप केलेला आहे तो टाकत आहोत. मोजून आपण टाकायचं नाही, मग त्याला मिसळला मजा नाही. आता हा कांदा आपण परतवायचा आहे, जास्त ब्राउनिश पण नाही करायचा आहे आपल्याला कलर, एक लाईटली परतून घ्यायचा. आता कांदा परतून झालेला आहे आपला, त्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. शब्दांमध्ये मला पकडू नका, 2-2.5 चमचे आपण आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ती आपण आता परतवणार आहोत. बोल ना, हलवतो पण बोल काहीतरी बोल. आणि कसं आहे माहिती आहे का, शब्द सुचत नसतात कधी कधी, पण आम्ही प्रयत्न करतो. आता आपण हिरवी मिरची टाकणार, नुसता झणझणीत करायची आपल्याला मिसळ. कशी नुसती झणझणीत बघू शकता, ही बघा. आणि टाकताना मोजमाप ठेवूच नका मिसळ बनवता. हा चर टॅमॅटो टाकतोय, जास्त टॅमॅटो नाही टाकायचं, जास्त टॅमॅटो टाकला तर नुसता गोडगोळापणे येईल त्याला, ठीक आहे. आणि टॅमॅटो गावठी वापरा, एक चांगलं सजेशन देतो तुम्हाला. आता आपण पहिले 1 ते 1.5 चमचा लाल मिरची टाकणार, कारण आपला मिसळ पाहिजे झणझणी, ठीक आहे. आणि त्यानंतर आपण एक अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतलेली. आता हे जे मी प्रमाण सांगतोय ना, हे फक्त 4 ते 5 लोकांसाठीच आहे. त्यानंतर मग तुम्ही 10 लोकांसाठी हे प्रमाण वापराल आणि मला सगळेजण कमेंटमध्ये सांगू नका की अक्षय तू सांगितलं नाही, ठीक आहे. आणि त्यानंतर एक अर्धा चमचा हळद आणि स्पेशल मिसळ मसाला, 10 रुपयाचं पॅकेट भेटतं छान, पुन्हा टाकून घ्यायचं. मिसळचा जो आपण मसाला टाकल्यानंतर जो कलर पाहत आहे, आता हे झालं आपलं एक स्टेप. आता हे भांडं आपल्याला उचलून साईडला ठेवून द्यायचं आणि आपलं नवीन भांडं घ्यायचं. आपण ही वेगळ्या पद्धतीने एकदम बनवते. तर परत आपण थोडंसं तेल टाकायचं. मी आधीच सांगतोय, ही पद्धत कोणाची नाही आहे, ही पद्धत स्वतः माझी आहे, त्यामुळे रेसिपी ही वेगळीच असणार, ठीक आहे. आता हे तेल जास्त गरम न करता आपण पहिले हे पाव किलोचे आपण अंदाज घेतले 5-6 जणांसाठी, हे वाटाणा मटकी टाकून घ्यायचे, ठीक आहे. आणि हे परतून घ्यायचं आपल्याला असं. बघू शकता एकदम छान, ठीक आहे. आता तो मसाला आपण मगाशी बनवलाय तो आपण ह्याच्यात पलटी करून घ्यायचा. आणि आत्ताच एवढा सुगंध छान आलाय ना, काय सांगू तुम्हाला, म्हणजे काय विचारू नका. आता आपण मीठ टाकायचं आहे. मीठला तुम्ही विसरून जायचं नाही आहे, कारण मिठाची जशी आयुष्यात जशी चव असते तसंच मिसळमध्ये पण चव आहे.
आता अंदाज तुम्ही म्हणाल आपल्या चवीनुसार. ठीक आहे, आता हे परतून घ्यायचं आहे. आता जरा मिसळ फास्ट ट्रॅकवरती जाणार आहे जरा, कशी फास्ट ट्रॅकवरती. आता हे परतून झालेलं आहे आणि ह्याच्यावर पाणी टाकून आपल्याला उखळ द्यायची. उखळ काय द्यायचे? उखळ. आवाज आल्याशिवाय ती फिलिंग नाही येत नाही आम्हाला. पाणी टाकलं आणि पाणी टाकताना अंडाभर टाकायचं नाहीये. ठीक आहे, बघू शकता. तर आपण मिसळ उकळायला ठेवलेली आहे आणि मिसळ होईपर्यंत तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आज आपण मिसळ निवडायचं महत्त्वाचं कारण म्हणजे माझे सगळे मित्र परिवार, त्यांना मिसळ खायची होती बाहेर जाऊन. मी म्हटलं बाहेर जाऊन खायची गरज नाही, आपणच मिसळ बनवू. आणि मिसळ म्हटलं की महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधलं मिसळ हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते वेगळंच आहे. तुम्ही कोल्हापूरकडे गेलात तर पूर्ण झणझणीत, पुण्यात गेलात तर अजून झणझणीत, आणि नाशिकमध्ये गेलात तर त्यांची एक वेगळी चव. आणि काय म्हणतात ते झणझणीतपणा पाहिजे ना आयुष्यात, जसा असतो तसा परिणामांचा, तसाच मिसळमधला. ठीक आहे, बाकी नंतर सांगेल राहिलेलं. का लगेच फ्रेमच्या बाहेर घुसत. आपली मिसळ उकळून झालेली आहे, तर आपण आता नारळाचं दूध टच देतो जरासा, एक स्मूथनेस येण्यासाठी. बघू शकता तुम्ही. आणि वरना थोडंसं खोबरं टाकायचं आहे आणि कोथिंबीर. कोथिंबीर जेवढी टाकाल तेवढा फ्लेवर छान मिसळचा. आता थोडासा घट्टपणा आला बघा, नारळाचं दूध टाकलंय त्यामुळे. मिसळमधलं जे आपले कडधान्य आहे ते आपण पहिले प्लेटमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये फरसाण टाकत आहोत. आणि तुम्ही मिठाईच्या दुकानात गेलात आणि ज्याला सांगितलं स्पेशल मिसळसाठी फरसाण द्या, तर ते लोक देतात. ठीक आहे, त्यानंतर आता आपण त्याच्यावरती टॅमॅटो टाकणार आहोत. आता हे बाकीचे लोक पहिले रस्सा टाकतात, नंतर टॅमॅटो टाकतात, नंतर कांदा टाकतात, पण आपण वेगळं करतो. ठीक आहे, आता टॅमॅटो टाकलाय आणि आता मस्तपैकी आपला जो गरमागरम रस्सा आहे मिसळचा तो टाकायचा. मी जराशी प्लेट उचलतो इथं. तर आता आपण कांदा टाकणार आहोत. आणि त्यानंतर मिसळचा रस्सा. काय मिसळचा रस्सा, हा. ही जी मजा आहे ना, मी सांगायला कारण काय की पहिले जर आपण रस्सा घेतला तर तो वरती तो असा एलिव्हेट नव्हता आणि ती मजा नाही येत. आणि वरणात खोबरं, कारण का आपली मिसळ कुठली आहे? कोकणातली. आणि कोथिंबीर आणि ह्याले पाव. अशी ही कोकणातली मिसळ तिखट झालेली आहे. तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल, आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हां, पुढची व्हिडिओ बघायला यायची. धन्यवाद. चला.